हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी अपर्णा. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त राहा, मस्त राहा, पॉझिटिव्ह राहा, आनंदी राहा, स्वतःसोबत प्रामाणिक राहा, स्वतःवर प्रेम करा. सेल्फ लव खूप महत्त्वाचं आहे फ्रेंड्स. दुसऱ्यांवर आपल्याला प्रेम करायचंच आहे, त्याचबरोबर स्वतःवर आपल्याला जास्तीत जास्त प्रेम करायचं आहे. स्वतःला आपल्याला जास्त महत्त्व द्यायचं आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रेंड्स, आपण एखाद्याच्या खूप आहारी जातो, खूप म्हणजे एखाद्याला खूप व्हॅल्यू देतो, पण नंतर आपल्याला कळतं आपण त्याच्यासोबत खूप जास्ती टाईम स्पेंड केलेला असतो. खूप खूप आपण त्याच्यासाठी खूप काही केलेलं असतं. पण नंतर जाऊन जर आपल्याला समजतं की ती समोरची व्यक्ती आपल्यासोबत चीटिंग करते, आपल्यासोबत चीटिंग खूप वर्ष, खूप महिने ती व्यक्ती जर आपल्यासोबत करते हे आपल्याला नंतर कळतं, तेव्हा आपली अवस्था काय होते फ्रेंड्स? आपल्याला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. खूप म्हणजे भयंकर त्रास होतो आपल्याला की ह्या व्यक्तीने, समोरच्या व्यक्तीने आपल्याशी चीटिंग केली आहे. आपण समोरच्या व्यक्तीसोबत एवढं प्रामाणिक, एवढं चांगलं राहूनसुद्धा त्या व्यक्तीने आपल्यासोबत चीटिंग केली आहे. आपल्याला ती समोरची व्यक्ती आपली फसवणूक करत आहे. कसं वाटतं फ्रेंड्स? तेव्हा खूप वाईट वाटतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, यातून एक गोष्ट शिका तुम्ही. फ्रेंड, जो चीटिंग करतो ना, तो कायम चीटिंग करतच राहतो. ती व्यक्ती कधीच सुधरत नाही फ्रेंड्स. ज्या व्यक्तीने आपल्यासोबत किंवा अजून कोणासोबत, म्हणजे ज्या व्यक्तीचा स्वभावच चीटर आहे, चीटिंग आहे, चीटिंग करणं आहे, चीट करणं आहे, फसवणूक करणं आहे, ती व्यक्ती कधीही सुधरत नाही. कधीच सुधरत नाही ती व्यक्ती. आपण खूप प्रयत्न करतो त्या व्यक्तीला सुधरवण्याचा. खूप त्याला वाईट वगैरे बोलतो. खूप आपण गोष्टी त्याला समजावून सांगतो की असं वागू नको, असं वाग, चीटिंग करू नकोस. खूप खूप वेळा आपण खूप समजावून सांगतो, पण त्या गोष्टीचा काहीही उपयोग होत नाही आणि होणारही नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण ज्या माणसाने चीटिंग केली, तो माणूस सारखं तो चीटिंग करतच राहणार. ती व्यक्ती कधीच सुधरू शकत नाही. आपल्याला या गोष्टींकडे खूप लक्ष द्यायचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये जी लोकं आहेत, आपण ज्यांच्या रिलेशनशिपमध्ये आहोत, त्या व्यक्तींकडे आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचं आहे फ्रेंड्स. जर आपल्याला आपलं आयुष्य चांगलं जावं असं वाटत असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे खूप बारकाईने लक्ष द्या. नाहीतर ह्याने आपलंच आयुष्य खराब होणार आहे. आपल्याला आपलं आयुष्य खराब व्हायचं नाही आहे, आपल्याला आपलं आयुष्य वाचवायचं आहे. समोरची व्यक्ती जर चीटिंग करणं थांबवत नसेल ना, तर त्या नात्यातून सरळ बाहेर व्हा फ्रेंड्स. कारण ती व्यक्ती कधीही सुधारणार नाही. ती व्यक्ती आपल्याला समजावत राहील की नाही, मी असं नाही केलं, माझ्यावर विश्वास ठेव, मी असं नाही करू शकत, मी असं नाही करत आहे, माझ्यावर संशय घेऊ नकोस. ती व्यक्ती, समोरची व्यक्ती खूप वेळा आपल्याला बोलते, आपल्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करते. पण फ्रेंड्स, त्या व्यक्तीच्या चुका जर वाढतच असतील तर समजून जा, तो माणूस कधीही सुधारणार नाही. कधीच सुधरू शकत नाही ती व्यक्ती. त्यामुळे आपलं आयुष्य त्या माणसापासून आपल्याला वाचवायचं आहे, आपल्याला सेफ करायचं आहे. कारण पुढे जास्त वाईट होऊ नये याचा आपल्याला विचार केला पाहिजे फ्रेंड्स. आयुष्य एकदाच येतं, एकदाच मिळतं.
तर तेच जर आपण वाया घालवलं तर फ्रेंड्स, तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही खूप बारकाईने लक्ष द्या. मग ते रिलेशनशिप असू द्यात किंवा तुमच्या कोणी जवळचे व्यक्ती असू द्यात, जवळचे नातेवाईक असू द्यात, ज्यांच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवलेला असतो आणि ते जर आपली फसवणूक करत असेल तर वेळीच त्या नात्यातून बाजूला व्हा. त्या नात्यात कधीच राहू नका फ्रेंड्स. एक क्षणही तुम्ही त्या नात्यामध्ये थांबवू नका. भावनांच्या आहारात जाऊन आपण त्या व्यक्तीला चान्स देतो सुधारण्यासाठी, पण चान्स देऊन सुद्धा जर ती व्यक्ती पुन्हा 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 जर चिटिंग करत असेल तर त्या नात्यामध्ये राहून काहीही उपयोग नाही. तर त्या नात्यातून बाहेर पडणंच योग्य आहे, कारण त्या माणसाचा स्वभावच असतो तो. ती व्यक्ती कधीच सुधरू शकत नाही. ज्यांनी सुरुवातीला जर चिटिंग करून नातं जोडलं असेल तुमच्यासोबत, तर ती व्यक्ती त्या नात्यामध्ये प्रामाणिक राहू शकत नाही. एकदा बोललेली, एकदा समजा पहिल्यांदा जर त्याने चूक केली आहे तर इट्स ओके. एकदा चूक केली आहे, इट्स ओके. दोनदा केली आहे, इट्स ओके. तीनदा केली आहे, इट्स ओके. पण 3 चुकांच्या वरती जर तो सतत चुका करत आहे तर तिथेच थांबा फ्रेंड्स. 3 चान्सपेक्षा जास्त त्या व्यक्तीला चान्स देऊ नका. आयुष्य बर्बाद व्हायला वेळ नाही लागत फ्रेंड्स. जो माणूस चिटिंग करत आलाय आपल्यासोबत, तो चिटिंग पुढेही करणारच. 3दा चुका करून सुद्धा जो माणूस सुधारत नाही, जो माणूस आपल्यासोबत नीट वागत नाही, नीट राहत नाही, आपल्यासोबत प्रामाणिक नाही, अशा माणसाला जवळ ठेवू नका. 3 चुका इनफ आहेत, खूप जास्ती आहेत. चान्स आपण देतो त्या व्यक्तीला सुधारण्याचं, तरीही ती व्यक्ती सुधारत नाही. त्यापेक्षा जास्ती चान्स तुम्ही देऊ नका. भावनांच्या आहारी जाऊन आपल्या आयुष्याची वाट लावू नका. खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. वन्स अ चीटर ऑलवेज अ चीटर. ही गोष्ट कायम लक्षात राहू द्या. जर आपल्याला आपलं आयुष्य सुखाचं घालवायचं असेल, चांगलं घालवायचं असेल, तर अशा लोकांपासून कायम लांब राहा. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चांगली माणसं ठेवायची आहेत, तर आपलं आयुष्य चांगलं जाणार आहे. चीटिंग करणारी माणसं आपल्याला आयुष्यामध्ये ठेवायची नाही आहेत. मग ती फ्रेंडशिप असू द्यात किंवा प्रेम असू द्यात फ्रेंड्स. फ्रेंडशिप, प्रेम, नातं, रिलेशनशिप, नातेवाईकांचे संबंध, सगळ्यांसाठी हे लागू होतं आहे. सगळ्यांबद्दल मी बोलत आहे. फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, फक्त रिलेशनशिप याबद्दल मी बोलत नाही आहे. सगळ्या गोष्टी आल्या यामध्ये. काही नातेवाईकसुद्धा आपली फसवणूक करतात, आपल्याला माहीतसुद्धा नसतं. खूप उशिराने आपल्याला ते समजतं की ह्या माणसाने आपल्यासोबत असं केलं होतं. या व्यक्ती हे लोक आपल्यासोबत असे वागले होते तेव्हा. त्यामुळे कायम लक्षात राहू द्यात, अशा लोकांना तुमच्या आयुष्यामध्ये कधीही स्थान देऊ नका. नुकसान होईल, आपलंच नुकसान होईल, आपलं आयुष्य बर्बाद होईल.
ही गोष्ट कायम लक्षात ठेवा फ्रेंड्स. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघत जा फ्रेंड्स. तुमचं एक लाईक मला प्रोत्साहन मिळत असतं, तुमच्या एका लाईकने. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलेच नाही तर तुम्हाला काही कळणार नाही. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जा. तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेन. जे चांगलं आहे मी तेच तुमच्यासाठी चांगलं घेऊन येत असते फ्रेंड्स व्हिडिओमधून. जे तुमच्या भल्याचं आहे, तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवण्याचं माझं कर्तव्य आहे. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.